एखाद्याची यशस्वी वाटचाल आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असते, पण त्यामागची खरी कहाणी काय असते? सक्सेस स्टोरीज सगळ्यांना ऐकायला आवडतात, पण रिअल स्टोरी काय असते? अशा दमदार पर्सनॅलिटीज बरोबर मी भार्गवी चिरमुले आता गप्पा मारणार आहे. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासामधून आपल्या आयुष्याला योग्य दिशा तर मिळणारच आहे. चला तर मग रेडिओ सिटीजच्या या पॉडकास्टद्वारे या सगळ्या यशस्वी लोकांची वाटचाल जाणून घेऊया. या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. व्हेन्यू पार्टनर आहेत लोटस बँक्वे लॉन, मार्केट यार्ड, कोल्हापूर. क्लोथिंग पार्टनर आहेत शुभांगी सिल्क सारीज अँड बुटीक, संभाजीनगर, कोल्हापूर. मिल्क पार्टनर आहेत वारणा मिल्क, कोल्हापूर. मेकअप पार्टनर आहेत मेकअप बाय सुची बाय प्राची. आपण कसे दिसतो, आपण कसे राहतो, लोकांवर आपलं काय इम्प्रेशन पडतं, ह्या गोष्टींच्या बाबतीत अचानक आपल्या जगामध्ये जागरूकता आली आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की तुम्ही कसेही दिसा, पण तुमचं शिक्षण, तुमचा अनुभव काम करतं. पण जर त्याबरोबरीने तुम्ही कसे वागताय आणि कसे दिसताय ह्याचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असेल तर नक्कीच तुम्ही एक वेगळीच उंची गाठू शकता. हे करण्यासाठी दिसणं तितकंच महत्त्वाचं असतं. मग हे दिसणं जर छान असेल तर, आणि आपण छान राहायला लागलो तर, हे सगळं कसं करायचं हे जाणून घेण्यासाठी कॉस्मेटॉलॉजी हा एक खूप मोठा विषय भारतामध्ये काय जगात सगळीकडे नाव मिळवतोय. अशीच एक तरुण आणि हरहुन्नरी कॉस्मेटॉलॉजिस्ट सुप्रिया शिंदे आले आपल्याशी गप्पा मारण्यासाठी. भेटूया सुप्रियाला आणि जाणून घेऊया कॉस्मेटॉलॉजी मागचं रहस्य. नमस्कार सुप्रिया. नमस्कार मॅम. या पॉडकास्टमध्ये तुझं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. खरं तर हा प्रश्न मला पडलाय की तू आपल्या इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत असताना, मेकअप हेअर दोन्ही करत असताना तू कॉस्मेटॉलॉजीकडे कशी वळलीस? ॲक्च्युली कसं आहे ना, आपली जी इंडस्ट्री आहे, ठीक आहे, बघायला गेलं तर आपण 24 आवर्स कामच करत असतो, बरोबर. आणि ते सगळं करत असताना कॉस्मेटॉलॉजी आणि मेकअप हा डिफरंट पार्ट आहे. मेकअप म्हणजे तुम्ही वरतून वर्क करता, ठीक आहे, आणि कॉस्मेटॉलॉजी हे तुम्ही इंटरनल स्किनपर्यंत पोहोचता. तर मी असा विचार केला, आणि मेकअपमध्ये आजकाल भरपूर कॉम्पिटिशन चालू झाल्यात ना. आपले जे मेकअप असतात हे स्क्रिप्टेड असतात, ओके, आणि ब्राईडचे मेकअप असतात ते लेअर वाईज मेकअप असतात. तर असा विचार केला, जर आपण स्किनच जर केअर केली, स्किनचं मी जर प्रॉब्लेम्स आहेत ते जर सॉल्व्ह केले कॉस्मेटॉलॉजिस्ट हे सगळं शिकून, तर आय थिंक सो मेकअपची एवढी नीड नाही पडणार. फक्त पडेल तर तुम्हाला फक्त नॉर्मल टचअप करायची गरज पडेल. बरोबर. त्यामुळे मी असा विचार केला की इंडस्ट्रीमधनं थोडंसं एक्झिट होऊन मला कॉस्मेटॉलॉजीमध्ये कसं वर्कआउट करता येईल त्या पद्धतीने मी वर्क केलं. मग तू हे कॉस्मेटॉलॉजी शिक्षण कुठनं घेतलंस? मग हे I2 कॅनमध्ये केलं. फर्स्ट थिंग मी दुबईला गेली होती. माझं दुबईला शूट होतं, आपल्या इंडस्ट्रीचं शूट होतं, त्यावेळेस मी तिकडे गेली होती. तर तिथे कॉस्मेटॉलॉजीचे खूप जास्त मला स्टोअर दिसले, जिथे की लॅश एक्सटेन्शन चालू होते, ॲब्रोज रिफिलिंग चालू होते, लिप्सचे चालू होते. सो मी विचार केला की हे मी का नाही शिकू शकत, ते नॅचरली ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतील तर. त्यामुळे मी दुबईमध्ये सर्वे केला आणि आपल्या इंडियामध्ये ते कोर्स आहेत की ते मी कंटिन्यू केले. मग तिकडनं कोर्स करून आता किती वर्ष झाली की तू कॉस्मेटॉलॉजिस्ट म्हणून नाव आता ही जर्नी आताच चालू झाली आहे, लाईक 4-3 मंथ्स झाले असेल चालू झाली आहे. बट मेकअप फील्ड मध्ये बघायला गेलं तर 7-8 वर्ष झाले मी आहे ना. 10 years झालेत म्हणजे मेकअप मध्ये. मग तू पण पुणे आणि कोल्हापूर दोन्हीकडे प्रॅक्टिस करते? हो, दोन्हीकडे करते. लाईक आपण शिवाजीनगरला आपलं आहे तर तिथे मी कन्सल्टन्सी करते आणि वाघोलीमध्ये आपले ट्रीटमेंट्स आहेत. ओके, मग आता आपण या ट्रीटमेंट्स कडे वळूया. कॉस्मेटॉलॉजीमध्ये मेजर चेंज आपल्या भारतामध्ये दिसतो तो म्हणजे सगळेजण आजकाल कोरियन प्रॉडक्ट्सच्या बाबतीत खूप वेळ आहे. कोरियन ग्लास स्किन, कोरियन हे, कोरियन ते. हे कितपत खरं आहे आणि ते कितपत भारतीय स्किन टोन आणि हवेला सूट होतं? खरं बघायला गेलं तर कोरियन ग्लास म्हणजे कोरियन जी ट्रीटमेंट आहे, ठीक आहे, ही तर मुळात नाहीच आहे. फर्स्ट थिंग हे तर मला असं वाटतं की लोकांना माइंडमधनं काढून टाका. कोरियन ट्रीटमेंटच नाही आहे. कोरियनचं हवामान वेगळं आहे आणि भारतीय हवामान वेगळं आहे. सी फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही आउट ऑफ राहायला जाताय, इंडियन व्यक्ती जर हा आउट ऑफ राहायला जातोय, सो तुम्ही त्या लेवलची तुमची स्किन नाही होऊ शकत आहे, बरोबर ना. सो तुम्ही कोरियन ट्रीटमेंट जर घेत असाल तर त्याचे प्रोडक्ट्स जे असतात त्याने तुमचं राहणं खाणं ज्या वातावरणात तुम्ही राहिलेत तर प्रॅक्टिकलमध्ये बघायला गेलं तर तुम्ही कोरियन होऊ शकत नाही आहे, ठीक आहे. आणि ग्लास ट्रीटमेंट, ग्लास स्किन होऊ शकते का तुमची? नाही. ग्लास म्हणजे तुमची ट्रान्सपरन्सी झाली, ही स्किन नाही होऊ शकत आहे. तुम्ही आज लहानपणापासून जे खाद्य पोटामध्ये देत आलेत, बरोबर, ते तुम्ही खात राहा. तुम्ही बाहेरचे प्रॉडक्ट्स असतील किंवा फेशियल असतील हे जर ॲप्लिकेशन करायला गेले तर तुमची स्किन जी आहे ती त्याच्यापेक्षा डॅमेज होऊ शकते.
जर तुम्ही कोरियनच्या नादी लागत असाल किंवा ग्लास स्किनच्या नादी लागत असाल तर हे माझं असं म्हणणं असेल की ते करू नका. जे नॅचरली तुम्हाला फूड खाता येतील, व्हिटॅमिन सी असतील, व्हेजिटेबल्स असतील, हे जे तुम्हाला खाता येईल त्यावेळी तुम्ही जा. पण आता जे ट्रीटमेंट्स चालू आहेत, कोरियन ट्रीटमेंट्स असतील किंवा ग्लास ट्रीटमेंट असेल, हे थोडंसं अवॉइड केलेलं मला असं वाटतं की बेटर असेल. आणि हे सगळं फेक आहे. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण बघतो, आता तुम्ही स्वतः ॲक्ट्रेस होता बरोबर, तुम्हाला मेकअपची रोज सवय आहे बरोबर, मेकअप तुम्ही लावताय तो तुम्ही संध्याकाळी रिमूव्ह पण करतात बरोबर. आजकाल असं झालेलं की तुम्ही मेकअप ॲप्लिकेशन करताय, तुम्ही रिमूव्हच करत नाहीये. सो त्याच्यासाठी तुम्ही सॉलॉनमध्ये जाणार आणि देन आत्ता काही नवीन ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत त्या तुम्ही ॲप्लिकेशन करणार आणि तुम्ही त्यावरती उपाय शोधण्यापेक्षा तुम्ही स्किन अजून जास्त डॅमेज करता. आपल्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात आता बघायला गेलं तर सिनियर आर्टिस्ट आहे अलका ताई, त्यांची स्किन आत्ता बघायची कशी. सो त्यांच्या त्या काळामध्ये कोरियन ग्लास ट्रीटमेंट नव्हतं. सो ते असं काही ॲप्लिकेशन नाही करत आहे. त्या काय करतात, त्यांची स्वतःचं डाएट फॉलो करताय, योगासन करतात आणि त्यांची स्वतःची स्किन आपण मेंटेन करतोय ना. नक्कीच. मग आता स्वतःची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. जेवढी तुम्ही स्किन केअर करणारे, योगा करा, डाएट फॉलो करा, जिमला जा. स्किन अशी आहे की त्याच्यामध्ये लेअर आहेत बरोबर आहे. हे भांडणही आपण त्याला घासू शकतोय, ती नाजूक आहे आणि जे देवाने आपल्याला सौंदर्य दिलंय ते एक्सेप्ट करा आणि त्यावेळी तुम्ही पुढे चला. आता हे झालं कोरियन ग्लास. तसंच एक आजकाल पुन्हा फॅड आलंय गोरं होण्यासाठीची वेगवेगळी क्रीम्स, अँटी टॅनिंग क्रीम, हे क्रीम ते क्रीम. हे कितपत योग्य आहे असं तुला वाटतं? तूप खाल्ल्याने रूप नाही येत हे असं म्हटलं जातं बरोबर आहे ना. जर एखादी क्रीम आता जर बघायला गेलं तर आता मध्ये इंस्टाग्रामवरती खूप जास्त गोरी क्रीम म्हणून एक प्रोडक्ट येत होतं, तर त्यामध्ये ना केमिकल्स भरपूर होते. ठीक आहे, तर तुम्ही एक प्रोडक्ट लावलंय म्हणून तुम्ही गोरे होतात हे नाही होऊ शकत आहे. तुम्ही तुमचा जो ओरिजिनल टोन आहे त्या लेवलपर्यंतच तुम्ही फेअर होऊ शकता. तुम्ही उन्हामध्ये गेलं तर तुम्ही टॅन होऊ शकताय बरोबर, पण तुम्ही क्रीम लावली पण तुमचा जो नॅचरल टोन आहे तो होऊ शकतोय, पण त्याच्यापेक्षा तुम्ही गोरं नाही होऊ शकत, तुम्ही फॉरेनर नाही होऊ शकत आहे. सो मोस्टली ज्या रिक्षा असतात किंवा जे ट्रॅव्हलिंग वगैरे असतात त्याच्यावरती ॲडव्हर्टायझिंग वगैरे असते, सो ते त्याकडे मला असं वाटतं की लक्ष न दिलेलं बेटर असेल. तुम्ही नॅचरली जे खाता येईल त्याने तुम्हाला जो फेअरनेस वाढवता येईल तो वाढवा. कुठल्याही क्रीमच्या नादी वगैरे लागू नका. नैसर्गिक दृष्टिकोनाने तुम्ही पाणी जास्त प्या, तुमची बॉडी फिल्टर करा. तुम्ही युरिन पास करताय त्याच्यातनं तुमची हीट बाहेर जातीये. व्हिटॅमिन सी जसं की लिंबू असेल, आवळा असेल, ह्या गोष्टी खा तुम्ही. संत्री असेल ह्या खा. पालेभाज्यांमध्ये आपण बघायला गेलं तर शेवगाची शेंग ही चांगली आहे खाण्यासाठी, पालक चांगली आहे. ह्या गोष्टी खाऊन सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी फेअर होऊ शकतात. आणि मला असं वाटतं की गोरं होण्याच्या पाठीमागं तुमचा सावळा कलर सुद्धा खूप सुंदर असतो. दीपिका असेल किंवा प्रियंका चोपडा असेल, ते गोऱ्या नाही आहेत, त्यांचा टोन एकच आहे पण नाकाडोळ्यात फार सुंदर आहेत. दुसरी त्यातनं अजून एक गोष्ट अशी आहे की आजकाल ते ग्लुकोथाईन का ग्लुथॉनथाईन हे पण एक खूप घेतलं जातं. हे आपल्याला दिसतं सुद्धा आणि ह्याचा ट्रेंड ना दुर्दैवाने फिल्म इंडस्ट्रीपासून सुरू होतो. तिकडनं ते सुरू करतात आणि मग तो इतका पेनिट्रेट होत सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचतो. त्याच्या आयव्हीज लावा, त्याची औषधं घ्या. हे नक्की काय? ग्लुथॉन म्हणजे तुम्ही 3 मंथसाठी घेऊ शकता, 2 मंथसाठी घेऊ शकता, पण तुम्ही परमनंट नाही घेऊ शकत आहे. ग्लुथॉन हे काय करतं, बॉडीतलं मेलानिन डाऊन करतं, त्यावेळेस तुमचा फेअरनेस वाढतोय बरोबर ना. पण तुम्ही जर ते कंटिन्यू इंजेक्ट करतात हे चुकीचं आहे. खाण्यामधनं तुम्ही ग्लुथॉन घेऊ शकता. जसं की आता मी माझ्याकडे च्यवनप्राश काढले, ठीक आहे, ते च्यवनप्राशमध्ये आपल्याकडे प्रोडक्ट आहे च्यवनप्राश, तुम्ही खाऊ शकता. तर त्याच्यामध्ये आपण ग्लुथॉनाईन टाकलेलं आहे, ठीक आहे, पण त्यामध्ये आवळा आहे, ॲलोवेरा आहे. सो त्याने आपण इंजेक्ट करताय, पण तुम्ही जर ग्लुथॉन हे इंजेक्ट करताय तर हे चुकीचं आहे. की जेणेकरून तुम्ही ग्लुथॉन घेताय त्याचा रिझल्ट हा तुम्हाला इमिजिएटली दिसणार आहे बरोबर, कारण की ते मेलानिन डाऊन होणार आहे आणि फेअरनेस वाढणार आहे. पण तुम्ही ते खाऊन सोडलंय, ठीक आहे, इंजेक्ट केलंय, पण तुम्ही ते परत घेत नाही, तर तुमचा टोन त्यापेक्षाही वाईट होऊ शकतोय. सेम ॲज इट इज. हो, तुम्ही ते घेत आहात आणि ते तुम्ही कुठेतरी ब्रेक केलंय तर तुमच्या स्किनवरती साईड इफेक्ट येऊ शकतात. आणि त्यानंतर मग तुम्हाला डर्मॅकोलॉजिस्ट आठवतो किंवा कॉस्मेटॉलॉजिस्ट आठवतो. आणि ह्या गोष्टींसाठी डर्मॅकोलॉजिस्ट खूप जास्त परेशान झालेले आहेत की तुम्ही कॉस्मेटॉलॉजिस्ट असेल किंवा अदरवाईज मेकअप इंडस्ट्री वगैरे असेल किंवा बाकीचे जे क्रीम वगैरे काढतायत बाहेर, फेक क्रीम्स वगैरे येत आहेत, तर आज लावतायत तर पिंपल्स येत आहेत. पिंपल्स का येतोय त्याच्या पाठीमागचे पण रिझन आहेत. पिंपल येतोय म्हटल्यानंतर लेडीजला पिरियड्स रेग्युलर येत नाही, हीट बाहेर पडते किंवा तुम्ही मेकअप टाइम टू टाइम रिमूव्ह करत नाहीये. आणि पिंपल होण्याचा रिझन असतो की एक छोटासा ब्लॅक हेड असतो की त्याला तुम्ही पुश करतात, ते खेळत बसतात, त्याच्याने तो पिंपल तयार होतो आणि ते तुम्ही फोडता. पिंपल एका दिवसासाठी येतो पण तो डाग आहे ना तो वर्षभरासाठी देऊन जातो चेहऱ्याला. तर माझं असं म्हणणं असेल की ह्या बाहेरच्या ज्या गोष्टी थोडंसं अवॉइड केलेल्या बेस्ट असते. पण मग तुमच्या दृष्टीने उत्तम
त्वचा म्हणजे स्किन राहण्यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? माझं असं म्हणणं आहे, रोज तुम्ही 3 ते 4 लिटर पाणी पिलं पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर 30 मिनिटं तुम्ही वॉक केला पाहिजे, ठीक आहे. योगा केला पाहिजे, जिम केला पाहिजे. तुमचं जे स्वेट आहे तो बाहेर पडला पाहिजे. स्वेट बाहेर पडल्याने तुमची स्किन काय राहते, क्लीन राहते, ठीक आहे. त्यानंतर अजून बाहेरच्या फूड्स, जंक फूड वगैरे असेल ते खाऊ नका, ठीक आहे. व्हिटॅमिन सी असतील, व्हेजिटेबल्स खा. या गोष्टींनी तुम्हाला व्यवस्थित रुटीन लागेल. आणि जर मेकअप इंडस्ट्रीमध्ये असेल तर रिमूव्ह करताना टोनर वगैरे यूज करा. त्या चांगल्या पद्धतीने तो मेकअप काढा देखील. काढा आधी. हे झालं स्किन. त्यातलाच कॉस्मेटॉलॉजीचा दुसरा महत्त्वाचा भाग येतो ते म्हणजे केसांचा, हेअर. आणि आजकाल hair. तेही खूप खराब व्हायला लागलेत. म्हणजे डॅन्ड्रफ आहे, हेअरफॉल आहे, बाल्डनेस आहे, कलर ट्रीटमेंट्स आहेत किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स, काय नॅनो, हे ते हे सगळं केसांसाठी कितपत योग्य आहे आणि आपल्याकडे आपण काय जर त्याच्याबद्दल treatment देतो? बाहेरचं तुम्ही तुमचे हेअर्स कर्ली आहे तर तुम्ही स्ट्रेटनिंग करू शकता, ठीक आहे. प्रत्येकाला सेल्फ लव आहे, ठीक आहे. तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने तुमचं लव तुम्ही करू शकताय स्वतःवरती. पण माझं असं असेल, जेवढं जास्तीत जास्त केमिकल प्रोडक्टपासून लांब राहणार तेवढं लांब राहा. नैसर्गिक दृष्टीने तुम्हाला किती उपाय शोधता येईल ते उपाय तुम्ही शोधा, ठीक आहे. पहिली गोष्ट, केसांसाठी सर्वात चांगलं काय असतं? आवळा आणि कोरफड. पहिल्या काळामध्ये जर आपण बघायला गेलं तर त्यावेळेस शिकाकाई लावली जायची. आता शिकाकाईच्या रिलेटेड काहीच नाहीये, ओरिजिनल शिकाकाई पण मिळत नाहीये. आवळा खात होते, त्यांना ॲलोवेरा लावत होते. आता तुम्ही काय करताय की केमिकल प्रोडक्ट जास्त ॲप्लिकेशन करताय, शॅम्पूज ॲप्लिकेशन करताय. आजकाल बघायला गेलं तर 18-19 वयामधल्या मुलांचे आणि मुलींचे केस पांढरे होत आहेत. ते का होत आहेत? त्याच्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये जे पाहिजे असेल ते तुम्ही त्या बॉडीला देत नाही. आणि ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस आपले कान, नाक, हातपाय हे देवाने आपल्याला फ्रीमध्ये दिलेले आहेत. तर त्यावरती तुम्ही उपाय करताय, तर त्याला तुम्ही बाहेर पैसे देतायत आणि त्यावरती तुम्ही उपचार करतायत. तर हे मला असं वाटतं हे टाळावं. आणि केसांसाठी बघायला गेलं तर तुम्ही शिकाकाई लावू शकतायत, कोरफड लावू शकताय, आवळा खाऊ शकताय. तर केमिकलपासून लांब राहा. आपल्याकडे हे काही हेअर ऑइल आहेत की जे की नैसर्गिक आपण बनवतो. आजकाल बघायला गेलं तर खूप लेडीजचे टक्कल पडतायत, पॅच पडतायत, बरोबर ना. खूप कमी वयामध्ये ह्या गोष्टी होत आहेत. तर त्यावरती मला असं वाटतं नैसर्गिकरित्यानेच तुम्ही चला. बाहेरचे कुठलेही म्हणजे प्रोडक्ट यूज करू नका ज्यामध्ये केमिकल असेल. नक्की. तसाच एक डॅन्ड्रफ हा एक खूप मोठा फॅक्टर पण आहे. डॅन्ड्रफचं कसं झालंय की आपण बघायला गेलं तर IT मध्ये ज्या काही मुली जॉब वगैरे करतात ते घरापासून लांब राहतात किंवा स्टुडंट्स पण असेल ते बाहेर राहतात, ठीक आहे. पाण्यामध्ये ना कोरिन खूप आलंय, ठीक आहे. सो त्याने डॅन्ड्रफ होतो, ठीक आहे. डॅन्ड्रफ हा तुम्ही दुसऱ्यांचा टॉवेल वापरता किंवा कोंब वापरता ह्यानेही डॅन्ड्रफ होतो. डॅन्ड्रफ होण्याचे रिझन्स, तुमचा स्काल्प जो असतो तो ड्राय पण असतो, त्यानेही डॅन्ड्रफ होतो. तो एक रवा असतो, ते सार्वजनिक आहे की तो कुठेही स्प्रेड होऊ शकतो डॅन्ड्रफ. तर त्याला तुम्हाला रिमूव्ह करण्यासाठी फक्त ऑइल नाही यूज केलं पाहिजे. डॅन्ड्रफ हा प्रॅक्टिकली रिमूव्ह केला जातो. कॉस्मेटॉलॉजीमध्ये ट्रीटमेंट अशी आहे, ज्यावेळेस डॅन्ड्रफ होतो हा तुम्हाला कसा होतो, ज्यावेळेस फॉरवर्डवर एकदा पिंपल येतात डॅन्ड्रफचे. करेक्ट. सेकंड थिंग की ज्यावेळेस तुम्ही इचिंग करता त्यावेळेस नेलमध्ये डॅन्ड्रफ येतो, तो आपल्याला कळला जातो की डॅन्ड्रफ आहे. पण ऑइलने किंवा शॅम्पूने डॅन्ड्रफ नाही रिमूव्ह होऊ शकत, बरोबर आहे ना. जर आज तुम्ही शॅम्पू लावताय, ठीक आहे, आणि ते पाण्याने तो निघून जातोय असं नाही ना, पाण्याने तो अजून चीप राहतोय, तो आतमध्ये स्टिक राहतोय. तर त्यापेक्षा तुम्ही कॉस्मेटॉलॉजिस्टकडे जा, डॅन्ड्रफ रिमूव्ह करा. आणि जसं आपण ब्रश करतोय, आपली स्किन जशी क्लीन ठेवते, तुमचंही काम आहे की तुमचा स्कार्फ तुम्ही हा क्लीन ठेवला पाहिजे. त्याच्यासाठी शॅम्पू किंवा ऑइल लावायची गरज नाही डॅन्ड्रफसाठी. पण आपल्याकडे हेअर आणि स्किन ह्यासाठी काय काय ट्रीटमेंट्स आहेत आणि आता तुम्ही काय ट्रीटमेंट्स देता? आपल्याकडे ज्यांना पिगमेंटेशन आहे त्यावरती ट्रीटमेंट आहे, ठीक आहे, जी की मशीन्सने ट्रीटमेंट्स दिल्या जातात, बरोबर, ठीक आहे. स्किनच्या रिलेटेड ज्यांना पिंपल्स आहेत, ज्यांची स्किन डॅमेज झालेली आहे, ती आपल्याकडे रिपेअर होऊ शकते. त्याच्यानंतर मस असतात, तीळ वगैरे असतात, ते सुद्धा आपण रिमूव्ह करतो. लिप्सला आपण लिफ्टिंग देतोय, तर त्याच्या असे कुठलेही साईड इफेक्ट होतील ह्या गोष्टी आपण करत नाही. जेवढी जास्तीत जास्त आपल्याला एक फेस आहे त्याला फक्त आकार देता येईल आणि त्याला कसं सौंदर्य वाढवता येईल एखाद्या व्यक्तीचं, बस आपण त्याचा प्रयत्न करतो. आपण कुठेही एखाद्याच्या स्किन सोबत किंवा एखाद्याच्या फेस सोबत खेळत नाही. पण त्याची स्किन, त्याची गरज जाणून घेऊन त्यांना खरा आरसा दाखवला जातो. हो, आपण पहिले काय करतो, सगळ्यात पहिले पेशंट जर आपल्याकडे येतोय ना, त्याची स्किन पहिले अनालिसिस करतो. त्यांच्या स्किन मध्ये किती सिबम आहे,
काय काय गोष्टी म्हणजे स्किनमध्ये काय काय गोष्टी कमी आहेत ते आपण पहिले फिलअप करतो आणि then त्यानुसार आपण ट्रीटमेंट करतो. Okay. आजकाल लोक भरपूर बघतात की जसं की तुम्ही बोलले कोरियन ग्लास वगैरे ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. आपण ते ह्या घेऊन भानगडीत येतात का पडत- तुमच्याकडे की आम्हाला असं पाहिजे आणि हे भरपूर पाहिजे? पेशंट असतात की प्रोडक्ट्स वगैरे दाखवतात, पण मी त्या गोष्टींमध्ये पडतच नाही. बिफोर अँड आफ्टरचे आपल्याकडे फोटोज Photos वगैरे असतात. असतात आणि त्यावेळी आपण चालतो. आणि मी जास्त असं फोकस करते की नैसर्गिकरित्याने त्यांना कसं मला देता येईल. रिझल्ट थोडासा लेट येईल पण रिझल्ट येईल आणि तो परमनंट. परमनंट येईल. तसंच आता टॅनिंगचं प्रमाण पण खूप वाढलंय, कारण लोक प्रवास खूप करतात, बाईक्स आहेत किंवा आता ज्या प्रमाणात ऊन महाराष्ट्रात सगळीकडे आहे, मग टॅनिंगसाठी तुम्ही काय सांगाल लोकांना? सनस्क्रीन आहे टॅनिंगसाठी, तुम्ही सनस्क्रीन लावू शकता टॅनिंगसाठी, ठीक आहे. आणि जेवढी जास्त तुम्हाला फेस कव्हर करता येईल उन्हामध्ये तेवढं उन्हाळ्यामध्ये तर लावायलाच पाहिजे आणि हिवाळ्यामध्येही लावायला पाहिजे. मग सनस्क्रीन नेहमी लावलं पाहिजे. सनस्क्रीन ही पूर्ण बॉडीला लावायला पाहिजे, मॉइश्चरही दिलं पाहिजे. सी तुम्हाला खाण्यासाठी आपण विचार करतो, आपण जेवण केलं तर आपल्याला पाणी पाहिजे, शरीरासाठी आपल्याला पाणी गरजेचं असतं, तसं स्किनसाठी तुम्हाला सुद्धा वरतून मॉइश्चरायझर देणं आहेच. आणि तुम्हाला कंपल्सरी असं काही नाही ड्राय स्किन आहे, ऑइली स्किन आहे किंवा कॉम्बिनेशन स्किन आहे, तर तुम्हाला तुमच्या स्किनला मॉइश्चर द्यायचंच आहे. किती गरजेचं आहे मॉइश्चर. आणि सनस्क्रीन म्हणजे काय की सनचे जे काही प्रोटीन्स आपल्या चेहऱ्यावरती अटॅक करतात त्याला आपल्याला प्रोटेक्शन म्हणून आपल्याला सनस्क्रीन लावायलाच पाहिजे आणि ती लावायलाच पाहिजे. मग त्यानंतर तुम्ही मेकअप करा. तुम्ही म्हणाला तुमच्याकडे ऑइल, च्यवनप्राश असं सगळं आहे, मग हे तुम्ही कशासाठी देता मग त्यावेळेला? ज्यांचा हेअर फॉल होतोय त्याला आपण ऑइल देतो, ठीक आहे. ज्यांना जास्त ग्रोथ पाहिजे हेअरसाठी त्यासाठी आपण देतो. च्यवनप्राश हे असं आहे की ज्यांचे पिरियड्स रेग्युलर येत नाहीये, म्हणजे डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं असं आपण एकमेव प्रोडक्ट काढलेले च्यवनप्राश. ओके, म्हणजे तुमच्या त्याच्याने हीट सुद्धा कमी होते. हा, म्हणजे तुमच्या टोटल ओव्हरऑल शरीरासाठी चांगलं आहे. तसंच आजकाल मेनोपॉझल एज मध्ये पण बायकांचे खूप केस जातात किंवा PCOD, PCOS हे बायकांना खूप हार्मोन्सनी त्रास आजकाल मी बघतेय ना की पिरियड्सचा प्रॉब्लेम खूप चालू झालाय, ठीक आहे. 4 months 5 months नंतर मुलींना पिरियड्स येत आहेत. तर हे का होत आहेत? ह्याचे पण कारण भरपूर आहेत. शरीरामध्ये तुमच्या हार्मोन्स इनबॅलन्स होतोय, त्या गोष्टीकडे आपण डायरेक्टली जाण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही त्यावरती उपचार काय करू शकता ह्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे. आणि जे की आजकालच्या मुली बाहेरचे फूड वगैरे खात आहेत तर त्याने हा त्रास होतोय, खूप जास्त त्रास वाढलाय. तुम्ही मगाशी विटॅमिन सी बद्दल उल्लेख केला, त्याबद्दल पण खूप मिथ्स आहेत की ते विटॅमिन सी चेहऱ्याला लावा, हे करा ते करा. पण आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्याकडे बरेच वेळेला बघा ती फ्रुट्स त्या सीझनमध्येच येतात जी त्या सीझनला गरजेची असतात शरीराला खाण्यासाठी. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? व्हिटॅमिन सी आवळा असतोच, ठीक आहे. पपई तुम्ही खाऊ शकताय, बीटरूट तुम्ही खाऊ शकताय, पण तुम्ही अशा पद्धतीने तुमची बॉडी कंट्रोल करू शकताय की जेणेकरून तुमचं व्हाईटनिंग असेल आणि जे प्रोटीन तुम्हाला शरीरामध्ये पाहिजे असेल ते तुम्हाला भेटतील. आपण बघायला गेलं तर शिल्पा शेट्टीचं आज एज का आहे ते कुठल्याही प्रकारचं कोरियन क्लासच्या नादी नाही लागत किंवा कोरियन मला ट्रीटमेंट हवी आहे ना, ते खाण्यातनं योगा करताय. त्यानंतर व्हेजिटेबल्समध्ये बघायला गेलं तर आपण पालक आहे, शेवगाची शेंग आहे, हे प्रोटीन तुम्ही खाऊ शकतात. आणि जसे ऋतू चेंज होत आहेत, तुम्हाला स्ट्रॉबेरी वगैरे आवडत असेल तर तुम्ही स्ट्रॉबेरी खाऊ शकता. स्ट्रॉबेरी कोणाला आवडत नाही, सर्वांना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की ह्या ट्रीटमेंट्स एवढ्या महागड्या घेण्यापेक्षा साध्या गोष्टींमध्ये जर आहे, जसं बीट आहे, पालक आहे, हे काही फार महाग गोष्ट नाहीये. या अशा ट्रीटमेंट्सकडे, महागड्या ट्रीटमेंट्सकडे वळण्यापेक्षा जे आपलं आहे ते जर आपण खाल्लं आणि ते फॉलो केलं तर नक्कीच. सांगण्याचं तात्पर्य तेच आहे की तुम्ही कॉस्मेटॉलॉजिस्टकडे येणार आहात ना, तर तुमच्या चेहऱ्याला जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होणार आहात, ठीक आहे. आणि त्याच्यावरती आम्ही तुम्हाला उपाय देणार आहेत. पण तुम्हाला फेक ज्या गोष्टी आहेत जसं की कोरियन ग्लास आहे, फेअरनेस आहे, किंवा आज रात्री तुम्ही एखादी क्रीम लावली म्हणजे उद्या तुम्ही लगेच गोरे होणार आहात, हे असं आपण काही करणार नाहीये. आपली जे ट्रीटमेंट्स आहेत ते तुम्हाला प्रोटोकॉल्स फॉलो करायचे आहेत आणि तुमच्या चेहऱ्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. चेहऱ्याची काळजी, त्याबरोबर केसांची काळजी तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्याबद्दल तुम्ही हे सगळं सांगितलं ते खूप छान वाटलं. मला फक्त एकच प्रश्न आहे की तुमचं पुण्यामध्ये कुठे सेंटर आहे आणि ते कसं तिथे ट्रीटमेंट दिली जाते? आपलं वाघोलीमध्ये सेंटर आहे पुण्यामध्ये, जिथे आपण ट्रीटमेंट चालू ठेवतो आणि शिवाजीनगरला आपण कन्सल्टन्सी करतो. ओके. आणि लवकरात लवकर तुमची कोल्हापूर
कोल्हापूरमध्येही ब्रांच व्हावी, हो, कारण इथेही लोकांना खरा आरसा दिसणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा या अशा ट्रीटमेंट्स मोठ्या हिरोईन्स करतात, मग त्या पहिल्या मोठ्या शहरांमध्ये येतात आणि मग हळूहळू 2 tier 3 tier सिटीजपर्यंत ते पोचतं. ते पोचण्याच्या आधीच तिथले गैरसमज दूर होऊन उत्तम त्वचा आणि उत्तम केस हे ठेवणं गरजेचं आहे. कोल्हापूरमध्येही लवकरात लवकर आपण चालू करतो. प्लीज तुमच्या सेंटरच्या माध्यमातून हे व्हावं आणि लोकांमध्ये गैरसमज दूर होऊन. सुप्रिया, तुझ्या फॅमिली बॅकग्राऊंड विषयी आम्हाला काय सांगशील? फॅमिली बॅकग्राऊंड बघायला गेलं तर माझी आई शिक्षिका आहे आणि वडीलही शिक्षक होते, भाऊही शिक्षक आहे आणि वहिनीही शिक्षिका आहे. सगळे शिक्षक आहेत घरात. मामाही माझा शिक्षकच आहे. बापरे, मग तू इथे कशी वळलीस? बेसिक मेकअप तिकडे कशी आलीस आधी? खरं बघायला गेलं तर आईने मला 12वी नंतर DED मध्येच टाकले, बिकॉज आईची आणि पप्पांची इच्छा अशी होती की आम्ही शिक्षक आहोत तर आमची मुलगीही शिक्षिकाच पाहिजे. आणि ते प्रत्येकाचं ज्या फील्डमध्ये आपल्या आईवडील आहे त्या आईवडिलांना असं वाटतं की आमचे मुलंही तेच झाले पाहिजे. तर मग माझं DED झालं आणि DED नंतर मला तर माझी पर्सनॅलिटी नव्हती की मी शिक्षक व्हावं असं. सो मी ते सगळं कम्प्लीट केलं की आईवडिलांची इच्छा आहे म्हणून मी हे DED केलं, त्यांना नाही दुखवलं, मी ती गोष्ट केली. आणि देन त्यानंतर ग्रॅज्युएशन वगैरे कम्प्लीट झालं, MBA वगैरे झालं. MBA नंतर मी विटवाईज कंपनीमध्ये जॉबला लागली होती पुण्यामध्ये, बाणेरमध्ये. आणि मग त्यावेळेस माझे जे कलिग होते आम्ही दोघांनी ॲडव्हर्टायझिंग बघितली पेपरला की मेकअपच्या अनुष्का साळुंके म्हणून आहे, तिचं FC रोडला सेमिनार आहे. तर तिथे आम्ही गेलो. जनरली नॉर्मल सेमिनार आम्ही अटेंड केलं. सेमिनार अटेंड करण्याची 3 दिवसाची फी होती 25,000 रुपये आणि आम्हाला पगार होता 12,000 रुपये. सो म्हणजे जनरली मुलींचे वडील खूप जास्त आवडके असतात आणि म्हणजे वडिलांची लाडकी म्हणजे मुलगी. तर मग पप्पांना फोन केला, असं असं आहे मला जायचं वगैरे आहे. तर पप्पा ठीक आहे पाठवतो पैसे. सो मी तिथं गेली, 25,000 रुपये घेतले, तिथं भरली. आणि आम्हाला असं वाटलं की मेकअपमध्ये जायचं म्हणजे असंच जायचं. पण तिथं ऑब्झर्वेशन केलं तर बाकीचे मेकअप आर्टिस्ट स्वतःची व्हॅन म्हणजे मेकअपची व्हॅनिटी वगैरे सगळं घेऊन आले होते. मग आम्ही तर रिकाम्या हातानेच गेलो होतो. आम्ही बघितलं मेकअप वगैरे. मग तिथे थोडीशी चर्चा केली की किती इन्कम आहे काय आहे. मग तिथं त्यांनी सांगितलं एका मेकअप आर्टिस्ट म्हणजे एका मेकअपचे आम्हाला 20,000 ते 25,000 रुपये भेटतात. मग आम्ही तिथे लगेच कॅल्सी केला, जे आपण महिन्याला एवढं घेतोय आणि मेकअपमध्ये एका मेकअपचे तुम्ही एवढे पैसे घेतात तर मग आपण ह्या फील्डमध्ये जायला काय प्रॉब्लेम. एवढं शिक्षण घेतलंय पण तेवढं आपल्याला इन्कम नाही आहे, त्याच्यापेक्षा बिझनेसमध्ये जाऊया. सो त्यावेळी मी तिकडे मेकअपकडे गेले. पण मग तुला नंतर जेव्हा इथे आलीस तेव्हा या फील्डचं खरं चित्र दिसलं का तुला, की वाटतं तितकं सोपं नाहीये? ते कसं दिसलं सांग. ॲक्च्युली माझं बघायला गेलं तर असं नशीब बोलतो ना की आपल्याला साथ पण तेवढंच देतं. तर माझं असं झालं की मी मेकअपचे क्लास वगैरे केले. मेकअपचा क्लास झाला आणि लगेच मला मराठी इंडस्ट्रीचा पहिला पिक्चर आला. आणि आपलं असं असतं की ज्यावेळेस तुम्ही फ्रेशर असं तुम्हाला फ्रीमध्ये करावे लागतं, ॲज अ असिस्टंट म्हणून करावं लागतं. तर मी सर्वात पहिला पिक्चर मी खुर्ची केला होता, देन गेट टुगेदर केला. आणि मग त्यामध्ये एवढा चांगला सक्सेस भेटला की मग पुढे पुढे मला आउट ऑफ वगैरे पण पिक्चर भेटत गेले. आणि आर्टिस्ट लोकांना मी ज्यावेळेस लहानपणी म्हणजे TV मध्ये बघत होती, लिटरली असं झालं की त्या लोकांना मी डायरेक्टली समोर मेकअप करत होती. आणि तिकडे ज्यावेळेस मी गेली मेकअप करायला, ज्यावेळेस जायची ना त्यावेळेस मेकअप कसा करायचा तर त्यापासनं, कारण की ब्राईडचे मेकअप वेगळे आणि इंडस्ट्रीचे मेकअप टोटली वेगळे. जशी स्क्रिप्ट असेल जसं समोरचा व्यक्ती जर मला 10 वर्षाचा दाखवायचा आहे तर त्यावरती कसं वर्क करायचं हे सगळं ज्यावेळेस मी क्लास केला होता त्यावेळेस मला नव्हतं शिकवलं. जेव्हा जेव्हा माझ्या हातामध्ये आर्टिस्ट आले तेव्हा तेव्हा मी ते मेकअप करायला लागले. आणि ज्यावेळेस आर्टिस्ट मेकअप आर्टिस्टच्या पाया पडतात त्यांचं असं म्हणणं असतं की पडद्याच्या पाठीमागचे कलार हे आम्ही असतो. त्यामुळे ते एक एवढं भारी वाटायला लागलं की ज्या लोकांना मी बघायची आणि त्या लोकांचे मी मेकअप करते. म्हणजे खूप असे सीन येऊन गेलेत लाईफमध्ये की मेकअप इंडस्ट्री माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि आर्टिस्ट सुद्धा माझ्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी आहे. आम्ही ज्यावेळेस सेटवरती असायचो तर कुठलाही आर्टिस्टमध्ये ॲटिट्यूड नाही आहे. जो लोकांचा गैरसमज आहे ना की अभिनेत्री ही अशी अशी आहे आणि तिच्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे, नाही, ते त्यांच्या कामाला वैतागलेले असतात. हे ज्यावेळेस आम्ही बघतो ना तर आमच्यावरती सुद्धा खूप चिडचिड झालेली आर्टिस्ट लोकांची. खूप माणूस आहे, प्रत्येकाची आहे आणि त्यांच्या पाठीमाग असं नाहीये की एक त्यांनी सीन केला, त्यांना सीन हे 4 ते 5 वेळेस टेक ऑफ घेतले जातात. आणि देन त्यानंतर त्यांची पर्सनल लाईफ वेगळी असते आणि कॅमेरासमोरची लाईफ वेगळी असते. जर इमिजिएटली आम्ही असं बघितलंय की त्यांना अचानक डोळ्यामध्ये पाणी पण आणायचं आहे तर त्या व्यक्तीला ते फील करावं लागतं, देन ते त्या समोर ते प्रेझेंट करतात. त्या खूप गोष्टी मला मेकअप इंडस्ट्रीमध्ये माहीत झाल्यात. तुझी फेवरेट ऍक्ट्रेस कोण? माझी बघायला गेले तर अलकाताई आहेत, ज्यांना मी लहानपणापासून बघतीये आणि खूप अशा त्या केअरिंग आहेत. म्हणजे असं कोणालाही सेटवरती अक्षरशः अलकाताईंनी
लाईटमन पासून सगळ्यांची केअर घेताना मी बघितली. म्हणजे असं झालं की एवढी मोठी व्यक्ती येते. आम्ही लंडनमध्ये शूट केलेलं आहे, अलकाताईंसोबत मी काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेस मला फर्स्ट संधी भेटली होती आउट ऑफ जाण्याची, तर त्यावेळेस घरच्यांना मी सांगितलं की मला आउट ऑफ जाण्याची संधी भेटली, मी जाऊ का? तर आई असं झालं की नाही, नको जाऊ, नाही तुला सोडू शकते. आणि त्यावेळेस आय थिंक 1 वर्षापूर्वीच पप्पा एक्सपायर झाले होते. मग त्या झोनमधनं मी बाहेर आली की पप्पा एक्सपायर झाले आहेत, तर त्या झोनमध्ये मी कंटिन्यू नाही राहू शकत आहे. मला पुढे सर्वे करायचा, इंडिपेंडंट राहायचं म्हटल्यानंतर मला थोडंसं मूव ऑन करावं लागणार आहे. आईलाही, आणि आम्ही तिघंजण असं आहोत, आई, दादा आणि मी, आम्ही तिघंजण असं आहोत. आम्ही तिघंजणही एकमेकांना एकमेकांचं दुःख अजिबात सांगत नाही. जरी माझ्या आत्ता डोळ्यात पाणी असेल तर आईचा फोन आला की मी म्हणते, हा आई बोल ना, कशी आहेस, ओके आहेस ना, ठीक आहे. माझाही तिला फोन केला तर ती अशी, बाळा ठीक आहेस ना तू. म्हणजे मी आणि आई, दादा आता तिघंजण राहिले आहोत ना, तर आम्ही एकमेकांची खूप जास्त काळजी घेतो, एकमेकांना एकमेकांचं दुःख दाखवतही नाही. मग ज्यावेळेस मी मेकअप इंडस्ट्रीमध्ये गेली होती ना, तर त्यावेळेस असं समाज असेल किंवा कोणी असेल तर त्यांचं असं झालं होतं की हिचं DED झालंय, MBA झालंय, हे काय नावाचे काम करतीये वगैरे, ह्या भरपूर टोमणे वगैरे बसलेत. पण माझं एकच होतं की मला हे करायचंय. वयाच्या 24व्या वर्षी मी क्रेटा घेतली होती. आमच्या फॅमिलीमध्ये कोणी घेतली नव्हती, मी स्वतः घेतली होती 25 लाखाची. आणि त्याने असंही झालं लोकांनी की एवढ्या लवकर हिने गाडी वगैरे घेतली, वडील एक्सपायर झाले आणि मग हे शो ऑफ करते वगैरे. पण असं होतं, मी प्रामाणिकपणे काम करते ना, तर मला ते करायचं, मला लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. आणि ज्यावेळेस आउट ऑफ गेली त्यानंतर अलकाताईंना भेटले आणि मला संध्याकाळी कळलं की सुप्रिया, तुला अलकाताईंचा उद्या मेकअप करायचा. लिटरली मॅम, मी तुम्हाला सांगते, असं झालं होतं, मी एवढ्या मोठ्याचा व्यक्ती कसा मेकअप करणार, कारण की त्यांना माहेरच्या साडीमध्ये पिक्चरमध्ये बघितलंय मी आणि त्यांचा मला मेकअप करायचा आहे. सो मग ताईंना भेटली वगैरे, असं वाटलं होतं की खूप स्ट्रिक्ट असतील, कारण की त्यांचे आपण मूवीज वगैरे बघितले, थोडेसे इमोशनल वगैरे पण आहेत. त्यांना भेटले, गेल्यावर मी त्यांच्या पाया पडल्या की मॅम, मी तुम्हाला असं असं बघितलं वगैरे आहे. तर त्या आजही मला सुपी नावानेच बोलतात. म्हणजे आमची एवढी चांगली बॉन्डिंग झाली की कधीही त्यांना फोन करते, कधीही त्यांच्याशी बोलते, हाय सुपी, कशी आहेस तू, काय आहेस तू. आणि मग ज्यावेळेस त्यांचा मेकअप करायला घेतला, लिटरली माझा ब्रश असा थरथर करत होता की त्यांचा मी मेकअप करते. आणि मग तिथपर्यंत मी पोहोचली, मला असं वाटलं की बस झालं, सक्सेस झालं मेकअपमध्ये. म्हणजे आपली एक लेवल असते ना, आपल्याला कुठपर्यंत जायचं. तर मेकअपमध्ये तर पैसा आहेच, इंडस्ट्रीमध्ये पैसा पण आहे आणि त्याच्यात हेक्टिक पण आहे. आणि एक आपलं असं असतं ना की स्वप्न मला इथपर्यंत जायचं आहे, तर मग आपली मराठी इंडस्ट्री चांगली आहे बॉलिवूडकडे फेस करण्यापेक्षा. त्यामुळे मी मेकअप इंडस्ट्रीमध्ये एक फुल स्टॉप अशा ठिकाणी घेतला, अलकाताईपर्यंत पोहोचले मी. आणि माझं असं की डन, बस झालं, कारण की खूप सिनियर आर्टिस्टचा मेकअप केला आणि आय एम हॅपी. त्यानंतर मी कॉस्मेटॉलॉजिस्टकडे गेली. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये मी खूप जास्त खड्डे पण पाहिले आहेत, खूप अपला पण आली आहे, डाऊनला पण गेली आहे. आणि लोक असतातच, जर एखादी व्यक्ती पुढं जात असेल तर तिला पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपली आई असते की जे आपल्याला फोकसला ठेवत असते की तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे. दॅट्स इट. आणि तो एक पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन मी पुढे आता येत आली आहे म्हणजे. आणि अजूनही जायचंच. सेल्फ लव्ह हे प्रत्येकाचं आहे. आणि पहिली गोष्ट मला असं वाटतं की तुमचं दिसणं, तुमचं राहणं आणि तुमची हाईट आणि पर्सनॅलिटी तुमची खूप जास्त मॅटर करते. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, तुमची पर्सनॅलिटीच तुम्हाला पुढे घेऊन जाते. आणि ती पर्सनॅलिटी सगळं मिळून एकत्र असतं. आणि तुम्ही एकत्र इतकं छान काम करताय. तुमच्या सगळ्या कामाला आमचा सलाम आणि थँक्यू सो मच.